तर मंडळी संध्याकाळचे 6:30 वाजलेत आणि तुम्ही बघताय लाडगर बीच. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन प्रवासामध्ये. तर सकाळचे 6:15 झालेत आणि आता आपण आहे स्वारगेट बस स्टँडला. आणि आजचा जो आपला प्रवास असणार आहे तो असणार आहे दापोलीच्या दिशेने त्या ब्रँड न्यू आपल्या इलेक्ट्रिक बसने. तुम्ही पाहू शकता जी आता रिसेंटलीच 8 दिवसाआधी चालू झालेली आहे. आणि ही बस जी आहे ती वल्लभनगरपासून चालू होते. आपण तिथनंच बोर्ड केली होती, पण आपण नेमकं यायला आणि बस चालू व्हायला त्यामुळे गाडीला आपल्याला तिथनं शूट घेता आलेलं नाही आहे. वल्लभनगर, पुणे स्टेशन, स्वारगेट, त्यानंतर गाडी आपली तामिनी, महाड, पोलादपूर मार्गे जाते दापोलीला. तर फार भन्नाट असा प्रवास होणार आहे. तब्बल 200 किलोमीटरचा प्रवास आहे. गाडी सकाळी 5:30ला निघाली आणि आपला 12 वाजता पोहोचण्याचा टाईम आहे. म्हणजे साधारणतः 6 ते 6.5 तासाचा प्रवास आहे. तर चला तामिनी घाट पाहूयात आणि तामिनी घाटाचे एकदम भारी दृश्य आपण ह्या इलेक्ट्रिक बसने पाहूयात आणि ह्या बसचा रिव्ह्यू आणि कम्फर्ट पण तुम्हाला सांगूयात कशा प्रकारे असणार आहे आणि काय नाही. तर चला पुढच्या 15 मिनिटातच आपण आता निघालो दापोलीच्या दिशेने. तर स्वारगेटमधून आपण थोडे पोहे घेतले होते सकाळ सकाळी, छानपैकी गरमागरम दिसले. या पोहे खायला पुढं आपण नाश्त्याला थांबणार आहोत, तिथं पण आपण चहा नाश्ता वगैरे करणार आहोत. तर मला सकाळ सकाळी थोडा पोह्यांचा पण आस्वाद घ्यावा. आपलं गाडीचा डॅशबोर्ड तुम्ही बघू शकता. 3च मेन बटन आहेत, DNR म्हणजे ड्राईव्ह, न्यूट्रल आणि रिव्हर्स. बाकी जे आहेत ते टेक्निकल बटन्स आहेत आपल्या लाईट्स किंवा ऑपरेट करण्यासाठी, दरवाजे, AC वगैरेसाठी. समोर टाईम आहे, कॅमेरा तुम्ही समोर आणि मागे पण तिकडे पाहू शकता. आणि इथे तुम्ही बघताय मॅगझिन सॉकेट इथे दिसते आपल्याला. खाली इथं तुम्हाला फुटरेस्ट दिला जातो आहे. आणि वरती लाईट्स आहेत 4, म्हणजे आपल्या 2 सीट आहेत तर 2 इकडे आणि 2 तिकडे, ज्यामध्ये तुम्ही त्या दोन्ही लाईट लावू शकता. ब्लोअर्स आहेत, ब्लोअर तुम्ही कमी जास्त करू शकता आपले. आणि लगेच स्पेस पण तुम्हाला वरती छानपैकी असा दिसतो, पूर्णपणे लगेच स्पेस आहे. आणि या ठिकाणी बघताय की जो हँडरेस्ट आहे तो रिमूवेबल आहे, तर तुम्ही आरामशीर जेव्हा लागेल तेव्हा तो खाली घेऊ शकता. आणि सगळे पुणेकर झोपलेत आणि आपली यात्रा सकाळ सकाळी चालू झाली आहे एकदम सायलेंटमध्ये. 0 नॉईज आहे, साऊंड्स पण 0 नॉईज आहे, व्हायब्रेशन नाही, काय नाही, बाहेरच्या ट्रॅफिकचं साऊंड नाही, एकदम संत गतीने. आणि आपण निसर्गाच्या सानिध्यामध्ये म्हणजे अर्थात तामिनी घाटामधला जाणार आहोत. टेम्परेचर पण अगदी मेंटेन आहे, बाहेर फार थंडी आहे, आतमध्ये काही जाणवत वगैरे नाही. आणि अतिशय कम्फर्टेबल असा हा आपला प्रवास होतो आहे. तर चला बघूयात आपला प्रवास कसा होतो आहे आणि ह्या बसचा कम्फर्ट आतापर्यंत तर फार छान आहे. बाकी घाट सेक्शनमधून आपल्याला कशा प्रकारे सीन्स बघायला भेटतात, गाडीचे जे कर्व्स वगैरे आपल्याला बघायला भेटतात, वेडी वाकडी वळणं ती पण आपण या प्रवासामध्ये बघणार आहोत. आणि ब्युटिफुल सनराईज पण आपल्याला दिसणार आहे, तो पण मी तुम्हाला नक्की दाखवेन. हॉटेल शिवसागर. तर मंडळी सकाळचे 7:45 झालेले आहेत आणि आपण आता आलेलो हॉटेल शिवसागरमध्ये. नाश्ता वगैरेसाठी छानपैकी नाश्ता वगैरे करूयात. बघू शकता आपली इथे नवी कोरी गाडी. लास्ट टाइम आपण इथं या हॉटेलजवळची गाडी पाहिली होती आणि तेव्हाच आपण ठरवलं होतं की या गाडीचा आपण प्रवास करूया. तर बघू शकता आपल्या एस टी प्रेमींनी समोर त्याला बोर्ड पण दिलेला आहे. तर चला आता नाश्ता वगैरे करूयात आणि मग तुमच्याशी बोलूयात.
तर नाश्त्याचे भरपूर ऑप्शन आपल्याला इथं दिसतात आहेत. इथं छान काय भेटतं माहिती का? तर आपण आता इथे वडा सांबर मागवला आहे, पोहे, काकांनी पण पोहे मागितलेले. तर आता खाऊयात आणि तुम्हाला याचं टेस्ट वगैरे कशी आपण ते सांगूयात. एकदम फ्रेश. सकाळ सकाळ असा नाश्ता आपल्याला भेटला. तर छानपैकी नाश्ता वगैरे झालेला आहे. अतिशय छान नाश्ता होता. गर्दी पण तुम्ही सकाळ सकाळी पाहू शकता. आणि चला आता आपण आपल्या पुढच्या प्रवासाला जाऊया. समोर आपल्या एसट्या लागून आहेत, तुम्ही पाहू शकता. कोकणाकडे जाणाऱ्या ज्या तामिनी घाटामार्गे गाड्या आहेत, तामिनी घाटातून कोकणाकडे जाणाऱ्या ज्या प्रत्येक गाड्या आहेत त्या या हॉटेल शिवसागरला थांबतात. आणि उरलेल्या ज्या अर्ध्या गाड्या आहेत त्या आपण जेव्हा घाट उतरतो त्या MIDCच्या ठिकाणी थांबतात. तुम्ही पाहू शकता पुणे श्रीवर्धन, आपल्या कळंबवरनं माणगावला जाणारी गाडी, पुणे खेड आणि आपली पलीकडे लागलेली ती शिवाई गाडी. तर सगळ्या गाड्या तुम्हाला दिसतील ज्या चालल्या आहेत कोकणाच्या दिशेने. आजचा प्रवास फक्त पुण्याहून दापोलीपर्यंत नाही, तर हा प्रवास शहरातून निसर्गाच्या हृदयात जाण्याचा आहे. मुळशी धरणाच्या काठावरून जाताना डोंगरजणू आपल्या स्वागतासाठीच उभे आहेत. उजव्या बाजूला अथांग पसरलेलं हे मुळशी डॅमचं पाणी आणि समोर हा नागमोडी रस्ता. पुणे आणि कोकणाला जोडणारा हा घाट रस्ता साधारण 40 ते 50 किलोमीटरचा आहे. मधनं जाणारा हा रस्ता तामिनी घाटाचा, आपली इलेक्ट्रिक बस आणि समोर तुम्ही मुळशी धरणाचा एकदम छानपैकी व्ह्यू बघू शकता. एक नंबर असा नजारा दिसतो. बाकी पावसाळ्यामध्ये आलात अगदी धबधब्याची लाईन इकडे सगळीकडे तुम्हाला बघायला दिसते. पुण्याच्या ट्रॅफिक आणि गोंगाटापासून दूर जेव्हा बस या वळणाच्या रस्त्याला लागते तेव्हा मनाला एक वेगळीच शांतता मिळते. सह्याद्रीच्या कुशीत वसलेला हा तामिनी घाट, हवेतला तो गारवा आणि नजर जाईल तिथपर्यंत पसरलेली हिरवाई, हा फक्त एक रस्ता नाही आहे जो मला पुण्यातून कोकणात नेतोय. हा एक असा अनुभव आहे जो मनावरचा सगळा थकवा धुवून काढतो. पुणे ते दापोली हा प्रवासातला सर्वात सुंदर आणि जादुई टप्पा असंच म्हणावे लागेल. एक गाड्यांचा लॉट आपण ओव्हरटेक केला होता. आता परत ह्या गाड्यांचा लॉट आहे. आता हा पण आपल्याला ओव्हरटेक करायचा आहे की बघूयात किती वेळामध्ये होतो. तर मंडळी, आपण तामिनी घाटामध्येच आहोत. तर आता पुणे जिल्ह्याची हद्द आपली समाप्त झाली आहे आणि रायगडमध्ये आता आपलं सहर्ष स्वागत असतं. गाड्या आहेतच पण आपले दादा प्रत्येकाला ओव्हरटेक करत चाललेले आहेत. छानपैकी तुम्ही बघू शकता. आताच तुम्ही एक रिसेंटली पाहिला असेल ॲक्सिडेंट झालेला, ते तुम्हाला वळण आम्ही दाखवतो. तो बाबांनो, गाडी चालवताना ह्या घाटातनं सावकाश गाडी चालवा. तर ह्या टनिंगवरनं जी आहे ती थार खाली पडली होती. बीड गाडी इथे थांबलेली आहे. कधीकधी आपण डेस्टिनेशनसाठी नाही तर अशा घाटासाठी प्रवास करत असतो.
तो अनुभव जगण्यासाठी प्रवास करत असतो. तर आजचा हा प्रवास कदाचित अशाच प्रकारचा असावा. हा एक तुम्ही तामिनी व्ह्यू पॉईंट बघू शकता धबधब्याचा. सध्या कोणत्याच धबधब्यात आपल्याला पाणी दिसत नाही आहे, कारण की आता पावसाळा नाही आहे. तर पावसाळ्यामध्ये तुम्ही या, तुम्हाला इथून धबधब्यांच्या रांगा सगळीकडे दिसतील. आणि असो, आता आपला घाट संपत आलेला आहे आणि तामिनी घाटापासून आता आपण माणगावच्या दिशेने प्रवास करणार आहोत. तामिनी घाट उतरलो आहोत आणि आता वेळा गावात आलेलो आहोत. इकडून लेफ्टला गेलो तर आपल्याला माणगाव लागतं. सरळ जर आपण गेलात तर देवकुंड आपल्याला लागतं. बाकी इथं तुमचा छानपैकी नाश्ता वगैरे पॉईंट असू शकतो जर तुम्ही प्रायव्हेट व्हेकलने वगैरे येत असाल तर. आपलं रोहाला जाता येतं आणि आता आपण चाललेलो आहोत आपल्या माणगावच्या दिशेने. तर हा दुसरा लेफ्ट टर्न आहे, तो MIDCतनं जातो आणि हा आपला मेन रोड आहे. समोर बघू शकता आपल्याला माणगावच्या अलीकडे आपण आता आलेलो आहोत आणि वरती मुंबई गोवा हायवे तुम्ही पाहताय, त्याचा बायपास हा. कंप्लीट नाही झालेला आहे अजून, फार रखडलेलं काम आहे मुंबई गोवा महामार्गाचं. मंडळी, सकाळचे 9:15 झालेत आणि आता आपण आलेलो माणगावमध्ये. तर काका आपल्याला भेटले होते. चला काका, भेटूयात परत निवांत. नक्की नक्की नक्की, तुम्हाला आलं की इकडे आम्ही नक्की कॉल करतो. माणगाव नक्की नक्की चालेल. हो, हे इथं पार्किंग वगैरे आहे. आमचे हे सोय येऊ दे येड्या. हा, माणगावचा चहाचा फेमस आहे. इकडे आला तर तो नक्की ट्राय करा. चला, ओके, येतो काका. हा, तर गाडी आता आपली निघाली आणि चहा घेतलेला आहे आपण. चहा तो आता गाडीमध्येच पिऊयात. चला, गेले की आतमध्ये. मित्रांनो, सकाळचे 10:30 वाजलेत आणि आता आपण आलेलो आहोत महाडमध्ये. महाड तुम्हाला माहितीच आहे, इथून रायगड किल्ला जवळ आहे आणि इथून ऐतिहासिक चौदार तळ देखील आहे. तर इकडे कधी आलात तर इकडं त्यांना भेट द्यायला नक्की विसरू नका. बाकी इथून आता एक 60 किलोमीटरचा आपला प्रवास राहिलेला आहे दापोलीच्या दिशेने. चला, दापोलीच्या दिशेने जाऊया आणि समुद्राचे छानपैकी आपण सीन वगैरे पाहूया. स्टँडला तुम्हाला GSRTC म्हणजे गुजरातकडे जाणाऱ्या गाड्या पण लागलेल्या दिसतील. सुरत आणि अहमदाबादला महाडवरून गाड्या जातात. चला, वॉशरूमला वगैरे जाऊन गाडी 5 मिनिट थांबते.
10:50 झालेत आणि आता आपण आलो आहे पोलादपूरमध्ये. इकडं रिनोव्हेशनचं काम चालू आहे जर तुम्ही पाहिलं तर छानपैकी. तर पोलादपूरमधून जर तुम्ही बघत असाल तर व्हिडिओला लाईक कमेंट नक्की करा. यशवंत नगरी. पण बस दिलं त्यांनी खेळ दाखवली. म्हणजे गाडीला घेर नाही काय नाही काय नाही. घेर असलं की कसं काढावायचं. तसंच गेलं असतं परवडलं असतं. यांचं पण आहेच रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. तर खेड तालुक्यामधल्या लोकांनी कमेंट करा, खेड तालुका कोणकोणत्या किल्ल्यांसाठी जाणला जातो ते सांगा. आणि ते प्राचीन मंदिर आहे आणि गुहा देखील आहेत. तर कधी इकडे आलात तर व्हिजिट नक्की करा. आणि अशा रीतीने आपला हा प्रवास संपण्याच्या मार्गावर आहे. आणि आता आपण आपल्या फायनल डेस्टिनेशन अर्थातच दापोलीच्या जवळपास पोचलो आहोत. आणि पुढच्या काही मिनटामध्येच आपण दापोली बस स्थानकाला जाणार आहोत. आणि तो व्हिडिओ तिथे एंड नाही होणार, तो व्हिडिओ आपला त्या बीचवर एंड होणार आहे. ज्या बीचसाठी आपण आलेलो आहोत. समुद्राचा अथांग असा मोठा परिसर, निसर्ग आपण पाहणार आहोत. तो जोडून राहा शेवटपर्यंत. साईडला लावा, आपलं पार्सल काढायचं. बायापाशी लावा, बायापाशी. तर मित्रांनो 12:40 झालेत आणि आता आपण आलो दापोली बस स्टँडला. दुपारचे 12:40 झालेले आहेत. तर अतिशय आरामदायी असा प्रवास झालेला आहे आपला ह्या शिवाई बसने, जी की इलेक्ट्रिक बस आहे. तर रिकमेंडेबल आहे. प्रवास अतिशय छान होतो. तर दापोलीच्या आसपास फार बीच आहेत, जसं की करडे आहे, लाडगर आहे, अंजारली आहे. तर हा व्हिडिओ इथे एंड नाही होणार, तो बीचवर एंड होईल. तर कोणत्या बीचला एंड होईल ते आपण बघूयात. आणि चला मग बीचवर भेटूयात. तुमचं नाव काय दादा? नितीन किर्दत. एकदम छान गाडी अशी चालवली आहे आणि टायमिंगला आलेली गाडी. भेटूयात पुन्हा. हो काढलं का? दापोली स्टँडमधनं बाहेर आल्यानंतरच आपण थोडंसं जेवण वगैरे केलं आणि त्यानंतर आपण निघालो लाडगर बीचच्या दिशेने. बस वगैरे असतात पण आपल्याकडे टायमिंग कमी होता, त्यामुळे आपण रिक्षाने निघालो. आपल्याला 300 रुपये भाडं लागलं. एक साधारण 10 किलोमीटर आहे. अतिशय मोकळं आणि कमी गर्दी असणारं ठिकाण म्हणजे लाडगर बीच. तर आता चला लाडगर बीचचे तुम्हाला छान दृश्य दाखवूयात. आणि तुम्ही जर दापोलीला कधी आलात तर लाडगर बीचला व्हिजिट नक्की करा. आणि आपण पोचलो आहोत लाडगर बीचला. लाडगर बीचला तुम्ही याच्या आधी आला असाल तर कमेंट करून नक्की सांगा. तर मंडळी संध्याकाळचे 6:30 वाजलेत आणि तुम्ही बघताय लाडगर बीच. अतिशय एकदम निर्मळ स्वच्छ समुद्र असा आहे. कमी गर्दी इथं तुम्ही त्याला म्हणू शकता.
आणि पाहू शकता किती असा प्रशस्त असा बीच आहे. या साईडला इथे समोर तुम्हाला रिसॉर्ट वगैरे भेटून जातील. फार मजा आली या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच धमाकेदार प्रवासासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा नवीन प्रवासामध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.